गुड मॉर्निंग, सुप्रभात बालदोस्तांनो. दिवाळीच्या सुट्ट्यानंतर आज आपण नवीन प्रकरणामध्ये तुम्हाला भेटत आहोत. प्रकरण क्रमांक 15, परिमिती, क्षेत्रफळ आणि घनफळ, ज्याला आकारमान असंही म्हणलं जातं. या प्रकरणाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. या प्रकरणावरील तुमच्या यापूर्वीच्या परीक्षेला आलेली उदाहरणं आज आपण सोडवून घेणार आहोत. परिमिती, पेरिमीटर, क्षेत्रफळ म्हणजे एरिया, घनफळ ज्याला आकारमान असंही म्हणतात म्हणजे व्हॉल्यूम. आता भूमितीच्या ह्या ज्या काही संकल्पना आहेत, ह्या संकल्पना वर्ग 5वीला साधारणतः वर्ग 4 पासून अभ्यासक्रमामध्ये येतात. या व्यवस्थितरित्या जर तुम्ही समजावून घेतल्या, नेमकं क्षेत्रफळ म्हणजे काय, त्याचबरोबर परिमिती म्हणजे काय आणि आकारमान किंवा घनफळ म्हणजे काय, ह्या तिघांच्याही व्याख्या किंवा तिघांचाही अर्थ अगोदर व्यवस्थित समजावून घ्या. सर्वात सुरुवातीला बालदोस्तांना आपण बघूया. या ठिकाणी परिमिती आलेली. परिमिती म्हणजे पेरिमीटर असं त्याला म्हणतात. परिमिती या शब्दाचा अर्थ होतो मिती म्हणजे मोजमाप, परी म्हणजे बाहेरचं, कुठल्याही भूमिती आकृतीचं बाहेरचं मोजमाप, त्या आकृतीच्या बाह्य भागाचं एकूण मोजमाप, त्याला आपण म्हणू शकतो परिमिती. मग साधारणपणे भूमितीमध्ये किंवा आपल्या अभ्यासक्रमामध्ये ही परिमिती कशाची असते, तर ज्या ठिकाणी रेषा क्रॉस होऊन बंदिस्त आकृती तयार होती त्याच्या बाह्य भुजांच्या बेरजेला आपण म्हणतो परिमिती. मग ती तुमच्या अभ्यासक्रमामध्ये ती त्रिकोण आणि त्रिकोणाचे सर्व प्रकार याची आपण परिमिती काढू शकतो, मोजता येते. चौकोन आणि चौकोनाचे 8ही प्रकार याची आपण परिमिती काढू शकतो. प्रत्येकाच्या परिमितीसाठी वेगवेगळं सूत्र आहे, परंतु सर्वात महत्वाचं बेसिक असं सूत्र आहे ते म्हणजे फक्त बाजूंची बेरीज. हा झाला परिमितीचा अर्थ. आता साधारणपणे अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला 4थी पासून क्षेत्रफळ शिकवलं जातं. क्षेत्रफळाचा नेमका काय अर्थ होतो तर तो एकदा व्यवस्थित समजावून घ्या. जेव्हा आपण एखाद्या आकृतीचं क्षेत्रफळ काढतो तर ते क्षेत्रफळ नेहमी चौरस किंवा आपण त्याला स्क्वेअर सेंटीमीटर, स्क्वेअर मिलीमीटर किंवा मिलीमीटर स्क्वेअर किंवा मीटर स्क्वेअर किंवा किलोमीटर स्क्वेअर असं म्हटलं जातं. याचा अर्थ होतो साधारणतः जर चौकोनाचं आपण उदाहरण बघितलं तर 10x10 किंवा 10 बाजू असलेला हा चौकोन आहे. याचं ज्यावेळेस आपण क्षेत्रफळ काढतो, पुढे आपण सूत्र बघणार आहोत. तर सूत्र आहे बाजूचा वर्ग म्हणजे 10चा वर्ग म्हणजे 10चा वर्ग येतो 100. पुढे आपण त्या ठिकाणी लिहितो 100 म्हणजे 100 चौरस मीटर असेल किंवा आपण साधारणतः अभ्यासक्रमामध्ये सेंटीमीटरचा जास्त उल्लेख आलेला असतो. 100 चौरस सेंटीमीटर म्हणजे याचा नेमका अर्थ काय होतो तो एकदा व्यवस्थित समजावून घ्या. या ठिकाणी चौरस सेंटीमीटर आलेलं असतं. याचा अर्थ असतो की या ठिकाणी इथं अशा पद्धतीने जे चौरस आहेत, या चौरसांची संख्या या आकृतीमध्ये किती आहे तर एकंदरीत 100 चौरस आहे. म्हणजे या आकृतीमध्ये आपण जर बघितलं तर इथून इथपर्यंत बाजू 10 आहे, म्हणून 1/1 या ठिकाणी आपल्याला या आकृतीमध्ये 100 चौरस पाहायला भेटतात आणि म्हणून याला म्हणतात 100 चौरस सेंटीमीटर त्याचं क्षेत्रफळ असणे. अशी क्षेत्रफळाची संकल्पना आहे. आता पुढचं येतं घनफळ आणि आकारमान, व्हॉल्यूम. या बाबतीमध्ये जेव्हा आपल्याला म्हणजे त्या भूमितीय आकृतीमध्ये किंवा त्या पर्टिक्युलर आकृतीमध्ये आतल्या भागातून किती प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये पदार्थ मावतो, मग तो पदार्थ वायुरूप असेल, द्रवरूप असेल किंवा घनरूप असेल, त्याला म्हणलं जातं घनफळ. आणि साधारणपणे ज्यावेळेस आपल्याला लाकूड विकत घ्यायची असते, वाळू विकत घ्यायची असते, तर त्यावेळेस ती घनफुटामध्ये विकल्या जाते किंवा विकत घेतल्या जाते. पाणी असेल, धरणामध्ये साठलेलं पाणी असेल, एखाद्या चौकोनी हौदामध्ये साठलेलं पाणी असेल, गोलाकार हौदामध्ये साठलेलं पाणी असेल, तर ते घनफळामध्ये मोजलं जातं, ज्याला आपण आकारमान म्हणतो. म्हणजे थोडक्यामध्ये ती आकृती तिच्या आतमध्ये किती पदार्थाला धरून ठेवते त्याला म्हणलं जातं आकारमान. आणि म्हणून मग बालदोस्तांनो या ठिकाणी
तुम्हाला नवोदयच्या परीक्षेमध्ये या चारही प्रकरणावर म्हणजे चारही याच्यावरती क्षेत्रफळ, घनफळ, आकारमान, परिमिती यावरती तुम्हाला निश्चितच प्रश्न विचारला जातो आणि म्हणून हे व्यवस्थितरित्या समजावून घेणं अत्यंत जरुरीचं आहे. आता यावरील जी काही सूत्र आहेत, साधारणपणे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की परिमिती म्हणलं की त्या आकृतीच्या बाह्यभुजांची बेरीज. क्षेत्रफळाची वेगवेगळी सूत्र आपल्याला पाहायला भेटतात. साधारणपणे त्रिकोण, चौकोन, त्यानंतर काटकोन चौकोन आहे, समलंब चौकोन आहे, समभुज चौकोन आहे, चौरस आहे, काटकोन चौकोन आहे, ज्याला आयत असंही म्हणतात. चौकोनाच्या या 8ही प्रकारावर आधारित तुम्हाला क्वचित प्रसंगी यापैकी 1 किंवा 2 याच्यावरती तुम्हाला परिमिती आणि क्षेत्रफळ विचारलं जातं. त्रिकोणामध्ये त्याच पद्धतीने समभुज त्रिकोण आहे, समद्विभुज त्रिकोण आहे, त्यानंतर काटकोन त्रिकोण आहे. असे विशेष 3 महत्त्वाच्या प्रकरणावरती म्हणजे त्रिकोणावरती तुम्हाला परीक्षेमध्ये परिमिती किंवा त्याच्या क्षेत्रफळाच्या संबंधाने किंवा दोन्ही एकत्र करून प्रश्न विचारले जातात. आणि म्हणून यासाठी सर्वात महत्त्वाचं नेहमीप्रमाणेच जे मी तुम्हाला सांगत असतो की त्यासाठी सराव हा अत्यंत आवश्यक आहे. सरावाबरोबर त्याचबरोबर तुम्हाला सूत्रही पाठ असणं आवश्यक आहे. बरं, नुसतं सूत्र पाठ असून जमणार नाही, तर परीक्षेमध्ये काही तुम्हाला डायरेक्ट गणित त्या ठिकाणी विचारलं जात नाही. 2 वेगवेगळी गणितं म्हणजे परिमिती आणि क्षेत्रफळाचं किंवा क्षेत्रफळ आणि आकारमान एकत्र करून ही गणितं विचारल्या जातात आणि त्यावरून तुम्हाला एखादी किंमत काढून मग घनफळ काढायचं असतं किंवा घनफळावरून एखादी किंमत काढून क्षेत्रफळ काढायचं असतं. आणि म्हणून बालदोस्तांनो, ही सूत्र पाठ असण्याबरोबरच ही सूत्र वापरताही आली पाहिजे. मग कोणत्या गणिताला कोणतं सूत्र वापरायचं हे कळण्यासाठी अतिशय महत्त्वाचं असतं तुम्ही करत असलेला गणिताचा सराव. म्हणजे जितके जास्त तुम्ही गणितं सोडवता तितक्या जास्त प्रमाणामध्ये तुमचा सराव होईल आणि मग मात्र तुम्हाला फिक्स लक्षात येईल की आपण सूत्र कोणतं वापरलं पाहिजे. तर मग आता या ठिकाणी जर बघितलं तर एकदम सुरुवातीला मोजमापनाच्या याच्यामध्ये आपल्याला अतिशय महत्त्वाचं म्हणजे परीक्षेत दिल्यानंतर ही जी तुमच्या नवोदयच्या परीक्षेसाठी मिलीमीटर, 10च्या प्रमाणामध्ये म्हणजे सेंटीमीटर, त्यानंतर मीटर आणि नंतर किलोमीटर, ही आकारमानं लक्षात ठेवणं अत्यंत जरुरीचं आहे. म्हणजे 10 मिलीमीटरचा जो आहे 1 सेंटीमीटर होतो, त्यानंतरचं जे आहे तर 100 सेंटीमीटरचा 1 मीटर होतो. अशा पद्धतीने ही परिमाणं तुम्हाला व्यवस्थित मुखपाठ असणं अत्यंत जरुरीचं असतं. सगळ्या काही किमती ज्या काही विचारल्या जातात त्या एकाच परिमाणात विचारलेल्या असतील असं नव्हे. कदाचित त्या मीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर आणि किलोमीटर यामध्ये असतील. त्या पद्धतीने तुम्हाला त्याचा बदल करून घ्यायचा आहे. 1000 मीटरचा 1 किलोमीटर होतो, जो रस्ते मोजण्यासाठी आपण वापरतो आणि म्हणून ही परिमाणही पाठ असणं अत्यंत आवश्यक आहे. दिलेल्या गणितामध्ये कोणतं परिमाण विचारलेलं आहे त्यावरती त्या परिमाणामध्ये तुम्ही सर्व ज्या क्वांटिटी आहेत, ज्या काही किमती दिलेल्या आहेत त्या एकाच परिमाणात रूपांतरित करणं आवश्यक आहे आणि त्या रूपांतरित केल्यानंतर मग तुम्हाला प्रश्न सोडवायचा. तर मग सूत्र तुम्हाला माहिती आहेत. यावर आधारित काही उदाहरणं आपण आता सोडवायला सुरुवात करूया. आयताची परिमिती, चौरसाची परिमिती, आयताचं क्षेत्रफळ, चौरसाचे क्षेत्रफळ, त्यानंतर घनाचे घनफळ, ठोकळ्याचे घनफळ वगैरे अशा पद्धतीने ज्याला इष्टिकाची ती असंही म्हणलं जातं. साधारणपणे काडीपेटीचा आकार जो आहे अशा पद्धतीने लांबी, रुंदी आणि उंची असेल तर वीट किंवा काडीपेटी हा जो काही आकार आहे कंपास पेटी, याला इष्टिकाची ती भूमितीच्या भाषेतून म्हणल्या जातं. ज्यावेळेस हिला आपण असं उभं धरतो तर त्यावेळेस ही आकृती जिथं लंब इष्टिकाची ती होती आणि जर याच इष्टिकाची तिच्या 4ही बाजू सारख्या असल्या तर मग त्याला आपण घन किंवा ठोकळा असं म्हणतात. म्हणजे अशा पद्धतीने जर आकृती असेल ज्यामध्ये 4ही बाजू सारख्या आहेत आणि मग त्या आकृतीला आपण ठोकळा किंवा घन असं म्हटलं जातं. यामध्ये या 4ही बाजू या आकृतीच्या सारख्या आहेत, याला म्हणलं जातं घन. आणि हीच आकृती लांबली, हीच आकृती जर लांबली, समजा ती आकृती अशा पद्धतीने उभी आपण काढली आणि ती जर मोठी झाली तर मग तिला लंब इष्टिकाची ती असं म्हणलं जातं. या
आणि मग भूमितीच्या भाषेमध्ये तिला लंब इष्टिका चिती असं म्हणलं जातं, ज्यावेळेस लांबी, रुंदी आणि उंचीचा त्या ठिकाणी उल्लेख येतो. आणि घन असेल तर त्यावेळेस फक्त मी त्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे घनाच्या सगळ्या बाजू सारख्या असतात. आणि म्हणून दोन्हीमधला फरक निश्चितपणाने व्यवस्थित लक्षात ठेवल्याशिवाय तुम्हाला इष्टिका चिती आणि घनामधला जो काही मूलभूत फरक आहे तो लक्षात आल्याशिवाय गणित सोडवता येणार नाही. आणि म्हणून यावरतीही गोंधळाची परिस्थिती निर्माण करणारे प्रश्न राहतात. म्हणून पुस्तकामध्ये तुम्हाला तसे क्लिअर सूत्र दिलेले आहे की ज्यावेळेस लांबी, रुंदी आणि उंची आलेली असेल तर तुम्ही पक्क लक्षात ठेवायचे की हा इष्टिका चितीचा प्रकार असून या ठिकाणी तुम्हाला परिमिती आणि घनफळ यावरती प्रश्न विचारले जातील. घनाच्या बाबतीमध्ये सूत्र एकदम सोपं येतं, बाजूचा घन. जसं चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र येतं बाजूचा वर्ग, तसं घनासाठी सूत्र येतं बाजूचा घन. आणि म्हणून हा बेसिक डिफरन्स एकदा की तुमच्या लक्षात आला तर निश्चितपणे तुम्ही परीक्षेमध्ये तो प्रश्न एकदम व्यवस्थितरित्या सोडवू शकाल. तर असे काही प्रश्न आजच्या तासिकेमध्ये आपण या ठिकाणी घेणार आहोत. पहिला प्रश्न आहे, एका पाण्याची टाकी, एक पाण्याची टाकी आहे, पाण्याचं भांडं थोडक्यात आपण त्याला म्हणूया. एक पाण्याची टाकी 2/3 म्हणजे 2/3 भरलेली आहे. इथे बोर्डवरती मी हा प्रश्न लिहितोय. एक पाण्याची टाकीचा 2/3 भाग भरलेला आहे, ज्याला आपण म्हणतो की साधारणपणे ती पाण्याची टाकी. इतकं काही कोणी स्टँडर्ड भाषा बोलताना वापरत नाही, परंतु गणितामध्ये तशा पद्धतीने भाषा दिलेली असते. एक पाण्याची टाकी चा 2/3 भाग भरलेला आहे. ती टाकी 2/3 भाग भरलेला आहे म्हणजे निश्चितच ती टाकी भरायची बाकी राहिलेली. ती टाकी पूर्ण भरण्यासाठी आणखी म्हणजे अजून 50 लिटर पाण्याची आवश्यकता आहे. पाण्याची आवश्यकता आहे. तर त्या टाकीत एकूण किती पाणी मावेल? आता साधारणपणे धारकतेवर आधारित किंवा घनफळावरती आधारित हा प्रश्न दिलेला आहे. आणि म्हणून हा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे ते अगोदर व्यवस्थित वाचून घेणे आणि मग त्यानंतर प्रश्न सोडवायला सुरुवात करणे. तर बालदोस्तांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेलं आहे एका पाण्याच्या टाकीचा 2/3 भाग भरलेला आहे. याचाच अर्थ ती पाण्याची टाकी रिकामी आहे. आपण समजा गृहीत धरूया की पाण्याची टाकी पूर्ण भरण्यासाठी X लिटर पाणी लागते किंवा त्या टाकीमध्ये X लिटर पाणी मावते. आणि म्हणून आता तिचा भाग किती भाग भरलेला आहे? 2/3 भाग. म्हणजे X पैकी 2/3 म्हणजे 2/3 गुणिले X अधिक तिच्यामध्ये 50 लिटर टाकलं तर बरोबर टाकी पूर्णपणे भरते. म्हणजे आपण ती गृहीत धरलेलं आहे X. आणि म्हणून मग हे समीकरण सोडवलं तर 50 बरोबर X याचं पक्षांतर केलं वजा 2/3X. छेदाचा लसावी आला 3 किंवा समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण 3 ने गुणून घेतलं. अतिशय सोपी स्टेप. आणि ज्यावेळेस त्याला आपण गुणून घेऊया 50 गुणिले 3 बरोबर 3 गुणिले X वजा 2/3X गुणिले 3.
इथून 3 कटून जातात. 50 गुणिले 3 होतील 150. 3 ने x ला गुणलं 3x वजा 2x आणि म्हणून 150 बरोबर 3x मधून 2 गेले x आणि म्हणून x बरोबर किती 150. आणि म्हणून ती टाकी भरण्यासाठी साधारणपणे आपल्याला 150 लिटर पाण्याची आवश्यकता पडेल. म्हणून ती टाकी भरण्यासाठी 150 लिटर पाणी आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने ही जी काही आकारमानावरती आधारित आता या प्रश्नाचं निरीक्षण केलं तर लक्षात येईल, इथं आपल्याला आकारमान, घनफळ किंवा क्षेत्रफळ किंवा परिमिती याचा सूत्राचा कुठेही वापर करावा लागला नाही. परंतु प्रश्न कशाच्या संदर्भात होता? घनफळाच्या संदर्भात होता. आणि म्हणून या प्रकरणावरती अशा पद्धतीचे सुद्धा प्रश्न विचारले जातात. ते व्यवस्थित तुम्ही लक्षात घेणं अत्यंत जरुरीचं आहे. आता या ठिकाणी अजून एक प्रश्न आहे. तो प्रश्न आपण दुसरा प्रश्न या प्रकरणावरती आधारित तो आता घेणार आहोत. मी बोर्डवरती इथे हा प्रश्न लिहितोय. प्रश्न क्रमांक 2 2016 साली परीक्षेला आलेला आहे. प्रश्न अशा पद्धतीने आहे. आजच्या तासिकेमधील दुसरा प्रश्न 2016 सालच्या जवाहर नवोदय निवड चाचणी परीक्षा यामध्ये हा प्रश्न आलेला आहे. एका आयताकृती शेताची लांबी शेताची लांबी आणि रुंदी रुंदी 3.1/4 आणि 2.34 मीटर अनुक्रमे आहे. म्हणजे लांबी 3.1/4 म्हणजे 3.25, रुंदी 2.34 म्हणजे 3.25 मीटर आहे. तर साधारणपणे आयताकृती शेत म्हणण्यापेक्षा हे प्लॉटची लांबी रुंदी दिलेली, कारण एवढे छोटेसे शेत काही नसतात. पुढे दिलेलं आहे 2.5 रुपये मीटर दराने. 2.5 रुपये म्हणजे 2 आणि अर्धा 2.1/2 मीटर दराने या भूखंडास कुंपण घालण्यास किती खर्च येईल? कुंपण घालण्यास किती खर्च येईल? तर बालदोस्तांनो, प्रश्नाच्या सुरुवातीलाच या ठिकाणी सांगितलंय एका आयताकृती शेताची, आणि म्हणून आकृती काढून घेऊया. साधारणपणे अशा प्रश्नामध्ये तुम्हाला दिलेल्या रफ कागदावरची जर आकृती काढून घेतली म्हणजे मग आपल्याला ते गणित तात्काळ लक्षात येईल. आयताकृती शेत आहे ज्यामध्ये लांबी दिलेली आहे 3.1/4. आयताच्या सम्मुखभुजा एकरूप किंवा सारख्या असतात. रुंदी दिलेली आहे आपल्याला 2.34. यावरून आपल्याला त्या भूखंडाला कुंपण घालायचे. कुंपणासाठी 1 मीटरचा दर दिलेला आहे 2.5 रुपये प्रति मीटर. हा त्याचा मजुरीचा दर आहे. तर एकूण आपल्याला किती खर्च येणार तो विचारलेला आहे, तो काढायचा. म्हणजे त्यासाठी आपल्याला काढावी लागेल आयताची परिमिती. आणि म्हणून आयताची परिमिती
बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी, आणि म्हणून 2 कंसात लांबी आहे 3.1/4, रुंदी आहे 2.3/4. आणि जेव्हा आपण ही अपूर्णांकांची बेरीज सोडून घेतली, ही सोडून घेण्यासाठी अगोदर आपल्याला व्यवहारी अपूर्णांकाला अपूर्णांकात आणावं लागेल. 4×12 आणि 13, म्हणून 13/4 अधिक 8, 8 आणि 3 11, 11/4. पुढच्या स्टेपला 2 कंसात दोघांचाही छेद समान आहे म्हणून 4, अंशाची बेरीज 13 अधिक 11, म्हणून 2 कंसात 13 आणि 11 24/4, 4 सख 24, आणि म्हणून 2 × 6 बरोबर किती 12 मीटर. आणि म्हणून साधारणपणे त्या संपूर्ण भूखंडाची जी काही बाह्य भुजा आहे, जे काही बांध आहे, बाजूची जी काही चौकट आपण म्हणूया, तर ती आयताकृती असल्यामुळं तिची परिमिती जी आहे तर ती परिमिती आलेली आहे 12 मीटर. पुढे आपल्याला खर्च दिलेला आहे की 1 मीटरला साधारणतः 2.5 रुपये खर्च येतो, म्हणजे 2.1/2. आणि म्हणून मग एकूण खर्च काढण्यासाठी वरच्या बाजूला या ठिकाणी आपण आता लिहूया, प्रति मीटर 2.5 रुपये खर्च दिलेला आहे. म्हणजे कदाचित तो मजुरीचा असेल, एवढ्या स्वस्तामध्ये काही कुंपण व्हायचे दिवस आता राहिलेले नाही. आणि म्हणून मग एकूण खर्च बरोबर 2.1/2 गुणिले 12, आणि म्हणून 2 4 ने 5, 5/2 गुणिले 12, आणि म्हणून 5 गुणिले 2 ने भाग दिला 2×12 6, आणि म्हणून 5×30. म्हणजे एकूण कुंपण घालण्यासाठी त्या व्यक्तीला, त्या आयताकृती भूखंडाला किती रुपये मजुरी द्यावी लागेल? 30 रुपये मजुरी द्यावी लागेल. अशा पद्धतीने बालदोस्तांनो हा प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करू शकता. परीक्षेला 2016 साली यापूर्वी हा प्रश्न आलेला आहे. नवोदयमध्ये साधारणपणे आत्तापर्यंतच्या अनुभवावरून कधीच कोणते प्रश्न रिपीट येत नसतात. म्हणून तुमच्या समोरची जी काही पुस्तकं तुम्हाला अभ्यासाला दिलेली असतात ती फक्त सरावासाठी दिलेली असतात. 1988 सालाला नवोदयची पहिली परीक्षा झाली तेव्हापासून ते 2020 सालच्या सगळ्या प्रश्नपत्रिका गणिताच्या, मराठीच्या आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या जर तुम्ही बघितल्या तर या सगळ्या म्हणजे 88 ते 12 आणि हे 20 म्हणजे 32 वर्षामध्ये नवोदयच्या परीक्षेचा एकही प्रश्न रिपीट झालेला नाही. आणि म्हणून ही पुस्तकं फक्त तुम्हाला एक कालबद्ध अभ्यास करता यावेत म्हणून मार्केटमध्ये तयार झालेली आहेत. नवोदयच्या वतीने किंवा केंद्र सरकारच्या वतीने असं कुठलंही स्पेशल पुस्तक नवोदयच्या परीक्षेसाठी अद्यापपर्यंत कोणीही म्हणजे सरकारने लिहिलेलं नाहीये. मार्केटमध्ये उपलब्ध असलेली सगळी पुस्तकं त्या अभ्यासक्रमावरती आधारित सन्माननीय गुरुजन वर्ग तयार करत असतो. आणि त्याचबरोबर दरवर्षी भारतभर ही प्रश्नपत्रिका एकच असते आणि म्हणून अख्ख्या भारतामधील सर्व मुलांचा विचार करून ही प्रश्नपत्रिका तयार केल्या जाते. आणि म्हणून तिचं जे काही एज्युकेशनल स्टँडर्ड आहे तर ते इतर सर्व प्रश्नपत्रिकांपेक्षा खूप चांगलं असतं. त्या अनुषंगाने तुम्हाला सराव होणं खूप जरुरीचं असतं किंवा आपण सराव करणं अत्यंत आवश्यक असतं. आता वळूया तिसऱ्या प्रश्नाकडे. तिसरा प्रश्न आहे, मंदिराच्या गाभाऱ्याची एका मंदिराच्या गाभाऱ्याची लांबी रुंदी एका मंदिराच्या गाभाऱ्याची
लांबी 4.5 मीटर व रुंदी 3.6 मीटर आहे. या गाभाऱ्यास पंधरा सेंटीमीटर बाजू असलेली चौरसाकृती फरशी बसवायची असल्यास फरशी बसवायची आहे तर एकूण किती फरशा लागतील? किती फरशा लागतील? तर बालदोस्तांनो, या ठिकाणी तुम्हाला पर्याय दिलेले आहेत नेहमीप्रमाणेच. पर्याय क्रमांक ए 720, पर्याय क्रमांक बी 360, सी आहे 5400 आणि डी आहे 10800. एकूण फरशांची संख्या आपल्याला काढायची आहे. पुन्हा एकदा प्रश्न वाचून घेऊया. मंदिराच्या गाभाऱ्याची लांबी आणि रुंदी या दोन्ही जर आपण पॉइंट आउट केल्या तर लांबी आणि रुंदी यामध्ये दोन्ही वेगवेगळ्या आहेत आणि म्हणून मंदिराचा गाभारा जो आहे तर तो आयताकृती असला पाहिजे. आणि मग बघूया आता इथे 4.5 मीटर आणि ही बाजू आहे 4.5 मीटर. त्यानंतर रुंदी 3.6 मीटर आणि ही सुद्धा बाजू असेल 3.6 मीटर. त्यानंतर फरची चौरसाकृती दिलेली आहे, परंतु फरचीची बाजू दिलेली सेंटीमीटरमध्ये. 15 सेंटीमीटर, 15 सेंटीमीटर, 15 सेंटीमीटर आणि 15 सेंटीमीटर. मग दोन्हीमध्ये फरक जर बघितला तर या ठिकाणी मीटरमध्ये माप दिलेलं आहे तर इथं सेंटीमीटरमध्ये माप दिलेलं आहे. मग दोन पर्याय असतात. सेंटीमीटरला मीटरमध्ये करून घ्या म्हणजे 15/100 करता येतं, किंवा मग मीटरला सेंटीमीटरमध्ये करा. म्हणजे प्रमाण जे आहे तर 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. आणि म्हणून मग सर्वात सोपा पर्याय, आपण जर याची लांबी, गाभाऱ्याची लांबी आपल्याला दिलेली आहे 4.5 मीटर, त्याला आपण 100 ने गुणलं म्हणजे 45/2.1 नंतर इथं ती शिल्लक येते आपल्याला 450 सेंटीमीटर. त्यानंतर आहे रुंदी. रुंदी दिलेली 3.6 मीटर. मग 3.6 ला 100 ने गुणलं तर 36.1 नंतर म्हणजे 360 सेंटीमीटर. अशा पद्धतीने मंदिराच्या गाभाऱ्याची आपल्याला लांबी व रुंदी सेंटीमीटरमध्ये प्राप्त होते. आणि मग त्यावरून आपल्याला अगोदर गाभाऱ्याचं क्षेत्रफळ काढावं लागेल आणि गाभाऱ्याच्या क्षेत्रफळाला फरशीच्या क्षेत्रफळाने भाग दिला की आपल्याला एकूण फरशांची संख्या या गणितामध्ये प्राप्त होईल. आणि म्हणून मग बालदोस्तांनो, फरशांची संख्या बरोबर गाभाऱ्याचं क्षेत्रफळ जो आयताकृती लांबी गुणिले रुंदी, त्याची लांबी आलेली आहे 450 गुणिले रुंदी आलेली आहे 360 सेंटीमीटर. फरची मात्र चौरसाकृती असल्यामुळे बाजू गुणिले बाजू चौरसाचं क्षेत्रफळ. आणि जेव्हा आपण हा भागाकार केला तर 15 × 45, 0 ला 0 तसाच 15 ने भाग दिला
15 दुनी 30 आणि शिल्लक राहिले किती 6, तर 15 चौक 60. आणि म्हणून मग आपल्याला दोन संख्या मिळाल्या 30 गुणिले 24 आणि म्हणून 24 त्रिक 72. म्हणजे एकंदरीत 720 फरशा त्या मंदिराच्या गाभाऱ्याला आपल्याला बसवायला लागतील, तेव्हा त्या मंदिराच्या गाभाऱ्याचं काम पूर्ण होईल. तर अशा पद्धतीने बालदोस्तांनो, आजच्या आपण तासिकेमध्ये एकंदरीत परिमिती, क्षेत्रफळ, घनफळ, त्यानंतर आकारमान म्हणजे व्हॉल्यूम याबद्दलची माहिती घेतली, त्याची काही सूत्र आणि त्यावर आधारित एकंदरीत 3 उदाहरणं या ठिकाणी मी तुम्हाला समजावून दिलेली आहे. उद्या पुढच्या तासिकेमध्ये आपण पुन्हा यातील शिल्लक राहिलेल्या या प्रकरणावरची अजून पुढचे गणित घेणार आहोत. सूत्र पाठ करा, जास्तीत जास्त सराव करा. स्पर्धा अतिशय तीव्र झालेली आहे. कोरोना लॉकडाऊनच्या या कालावधीमध्ये तुम्ही शाळेपासून आणि क्लासपासून दूर आहात, परंतु परीक्षेच्या वेळेवरतीच होणार आहे. आणि म्हणून त्या अनुषंगाने ग्रामीण भागातून तयारी करत असताना यूट्यूबवरती मी प्रत्येक व्हिडिओतून तुम्हाला सांगितलं आहे की भरपूर प्रमाणामध्ये खूप शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी वेगवेगळ्या विषयाचे व्हिडिओ लोड केलेले आहेत. त्या सर्वांचा अभ्यास करा, स्वतःच्या नोट्स तयार करा. गणिताचं म्हणजे तुमचं नवोदयाला निवड होणे किंवा निवड नाही होणे यामध्ये फक्त एकच विषय अडसर असतो, तो म्हणजे गणित. ज्याला गणित जमलं त्याच मुलामुलींची जवाहर नवोदय निवड चाचणीमध्ये निवड होते, हे पक्क लक्षात ठेवा. आणि म्हणून वेगवेगळ्या शिक्षकांनी समजावून दिलेली गणितं व्यवस्थित समजावून घ्या. एकाच पुस्तकावरती अवलंबून राहू नका, कारण आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी एकाच पुस्तकातून अभ्यास केला ते कदाचित अख्ख्या भारतामध्ये एखादा दुसरा विद्यार्थी असेल की एकाच पुस्तकातून अभ्यास केला आणि तो पास झाला. वेगवेगळ्या लेखकाची कमीत कमी 10 पुस्तकं तुमच्याजवळ असली पाहिजेत आणि मग त्या पुस्तकातून तुमचा ज्यावेळेस गणिताचा, बुद्धिमत्ता चाचणीचा आणि मराठीचा सराव होईल तेव्हा निश्चितच तुमची जवाहर नवोदय निवड चाचणीसाठी निवड होईल. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर कोरोना लॉकडाऊनच्या या कालावधीमध्ये अभ्यास करताना अभ्यास करायलाच पाहिजे या आपल्या टॅगलाईनसह तुम्हाला अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.